सध्या फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके बसत असल्याने उन्हाचा चांगलाच कडाका वाढलाय। सूर्य आग ओकत असल्याने उसाच्या रसवंतीसह शीतपेय पिण्यावर नागरिकांनी भर दिला आहे। मात्र त्यात वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य आहे का, असा सवाल आम्ही तुम्हाला विचारतोय। याबाबत ग्राहकांसह रसवंती चालकांची प्रतिक्रिया घेतली असता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत। नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की ज्या कारखान्यात बर्फ तयार होतो तो कसा तयार होतो, त्याला शुद्ध पाणी वापरले जाते का, शुद्ध पाणी वापरलेलाच बर्फ खाणे योग्य आहे, असे मत ग्राहकांनी मांडले आहे। मात्र याबाबत नेहमीच उदासीन असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने या बर्फ कारखान्यांची तपासणी करून नागरिकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं देखील मत ग्राहकांनी व्यक्त केलं आहे। तर रसवंती चालकांनी बर्फ कारखान्यातून आणलेला बर्फ 3 ते 4 वेळेस शुद्ध पाण्यात धुवूनच उसाच्या रसामध्ये टाकला जातो असा दावा केला आहे। मात्र रसवंती गृहासह शीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ खाण्यास योग्य आहे किंवा नाही याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया देखील जनसामान्यांतून समोर आली आहे। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या बाबींकडे अन्न व औषध प्रशासन किती गांभीर्याने घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी सुनील पाटील, राहणार धुळे। उन्हाची तीव्रता सध्या जाणवू लागलेली आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळेच नागरिकांचा कल हा थंड पेय पिण्याकडे जास्त असतो। थंड पेय म्हटलं की उसाचा रस आला, शीतपेय आले, कोको कोला आला, सर्वच प्रकारचा शीतपेयची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र उसाचा किंवा लिंबू रसाचा साठी बर्फ जो वापरला जातो तो बर्फ खाण्यासाठी योग्य आहे किंवा नाही असा संभ्रम अनेकांच्या मनात नेहमीच असतो। मात्र जे बर्फ तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर तो अवलंबून असतो की बर्फ कशा पद्धतीचा तयार केला गेला पाहिजे। जर चांगल्या पाण्यापासून जर बर्फ तयार केला असेल तर तो खाद्यासाठी निश्चितच आवश्यक आहे। मात्र जर तो दूषित पाण्यामुळे जर बर्फ तयार करणाऱ्या कारखान्यांवर तो बर्फ खाद्यासाठी लायक आहे किंवा नाही हे अवलंबून असतं। एखाद्या कारखान्याने जर शुद्ध पाणी वापरलं तर तो बर्फ निश्चितच खाण्यासाठी योग्य असतो। मात्र काही कारखाने हे दूषित पाण्यापासूनही बर्फ तयार करतात, त्यामुळे तो खाण्यासाठी योग्य नाही असाही एक संभ्रम निर्माण झालेला असतो। मात्र या सर्व परिस्थितीकडे जनतेच्या हितासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने काळजी घेऊन उन्हाची तीव्रता जशी वाढत जाते तसं त्यांनी या बर्फाची तपासणी केली पाहिजे आणि जे रस विकतात किंवा शीतपेय विकतात त्यांनी देखील जनतेच्या दृष्टीने काळजी घेतली पाहिजे। ग्लास स्वच्छ पाण्याने धुतले गेले पाहिजे, बर्फ हा खाद्यलायक असलेलाच बर्फ वापरला गेला पाहिजे। अशा जर पद्धतीने जर नागरिकांच्या हिताची काळजी घेतली तर हे शीतपेय निश्चितच हितकारक ठरतील असं मला वाटतं। मेरा नाम समीर पिंजारी, हम रसवंती चलाते हैं। ये जो बर्फ़ आता है कारखाने से वो बर्फ़ हम 2-3 बार धो के फिर रसवंती में डालते हैं। फिर वो लोग पीते हैं, तो काला है तो इसकी वजह से पीते हैं लोग। अच्छी रसवंती से बोल थोड़ा। कारखाने में से बर्फ़ आता है उसको हम 3-4 बार धोते हैं, फिर वो खाने के वास्ते अच्छे है। इसके धूप भी बहुत गिर रही है, इसकी वजह से लोग पीते हैं आके यहाँ पे रसवंती। प्रतिनिधी सुनील निकम, महाराष्ट्र न्यूज, धुळे।